मराठी कथा प्रेरणादायी. वडील आणि मुलगी, अभिमानाची वाट. गावाच्या शेवटच्या टोकाला कौलारू घरात वसंत आणि त्याची मुलगी सिद्धी राहायचे. घर गरीब होतं, पण दोघांच्या नात्यात एक अनोखा आत्मविश्वास होता. वसंत दिवसभर शेतमजूर म्हणून काम करायचा. हातावरची कातडी फुटलेले, चेहऱ्यावर उन्हाची रेघ, पण मन मात्र गगना एवढं मोठं. त्याच्या आयुष्यातलं एकमेव ध्येय होतं मुलीला शिकवायचं. सिद्धी खूप शांत होती. तिचे डोळे सतत आश्चर्याने जगाकडे पाहायचे. शाळेत तिचं चांगलं चालायचं. शिक्षक म्हणायचे, ही मुलगी दूर जाईल. पण गावातल्या अनेकांचं मत वेगळंच होतं. मुलगी शिकवून काय उपयोग? एखाद्या घरात लग्न होईल, मग एवढं कशाला? अशी वाक्य वारंवार वसंतच्या कानावर पडायची. पण तो शांत ऐकून घरी जाऊन फक्त एकच वाक्य म्हणायचा, सिद्धी, तू फक्त शिक. जग बदलणं माझं काम नाही, तू बदलशील. सिद्धीला वडिलांची निष्ठा जाणवायची होती. ती रोज पहाटे उठून अभ्यास करायची. दिवसभर शाळा, मग घरी येऊन धुणं भांडी, थोडं घरकाम, पण अभ्यास कधी सुटायचा नाही. रात्री झोपण्याआधीच ती वडिलांसोबत जुन्या कंदिलाखाली बसून त्यांना तिच्या पुस्तकातील गोष्टी सांगायची. त्या क्षणीच वसंतच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद तिच्यासाठी प्रेरणास्रोत होता. एकदा शाळेने विज्ञान प्रदर्शन ठेवले. सिद्धीने त्यात छोटासा मॉडेल तयार केला. सौर ऊर्जेचा वापर करून पाणी तापवण्यासाठी चूल. गावात कुणी ते पाहिलं नव्हतं. लोक आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. शिक्षकांनी तिला तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवडलं. वसंत त्या दिवशी शेतात काम करत होता. पण बातमी समजताच त्याने काम सोडून घरी धावत आला. त्याने तिला मिठी मारली. तू माझा अभिमान आहेस बाळा. स्पर्धेच्या दिवशी सिद्धी आणि वसंत पहाटेच गावातून निघाले. तालुक्याच्या शहरापर्यंत बसने जायचं होतं. सिद्धी शांत होती, पण वसंतचे हात थरथरत होते. भीतीने नाही तर उत्साहाने. स्पर्धा संपल्यानंतर निकाल लागला. सिद्धी पहिली आली होती. मंचावरून तिचं नाव पुकारलं गेलं. तिला पारितोषिक, प्रमाणपत्र आणि भरपूर कौतुक मिळालं. वसंतच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला वाटलं, आयुष्यात पहिल्यांदाच कुणी त्यांच्या घराचं नाव आदरानं घेतंय. यानंतर सिद्धीची ओळख वाढू लागली. शिक्षकांनी सुचवलं की ती पुढे विज्ञान शाखेत जावी, पण त्याच्यासाठी शहरातल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागणार होता. फी, पुस्तके, हॉस्टेल सगळं मिळून मोठा खर्च होता. वसंतला ते जमणार नव्हतं. त्या रात्री सिद्धी निशब्द बसली होती. तिला वाटत होतं, माझ्यामुळेच बाबांना त्रास होईल. पण वसंतने निर्णय घेतला. त्याने गावातल्या विहिरीजवळ बसून बराच वेळ विचार केला. मग दुसऱ्या दिवशी त्याने आपली वर्षानुवर्ष जपून ठेवलेली 2 तोळ्याची आईची अंगठी विकून पैसा गोळा केले. सिद्धीला ते सांगताना त्याचे डोळे भरून आले. ती रडू लागली. हे नाही चालणार बाबा, तुम्ही आठवण विकलीत. वसंत तिचे अश्रू पुसत म्हणाला, आठवण अंगठीत नाही रे बाळा, ती तुझ्यात आहे. मी लग्नानंतर आईला दिलेल्या वचनांपैकी एक वचन अजून पूर्ण करतोय, मुलीला उभं करायचं. सिद्धी शहरात गेली. नव्या जगात सगळं वेगळं होतं. बस, हॉर्न, कॉलेजचं मोठं भवन, इंग्रजी बोलणारी लोक. पहिल्या दिवशी तिला सगळं भीतीदायक वाटलं. पण वसंतने तिला जाण्यापूर्वी सांगितलेले एक वाक्य तिच्या कानात घुमत होतं, भीती नको बाळा, ज्याची पाऊलवाट प्रेमातून निघते त्याला आकाशही झुकतं. ती कॉलेजमध्ये मेहनत करू लागली. पहाटे लायब्ररीत जात असे. वर्ग चुकवत नसे. दुपारी प्रयोगशाळेत तासनतास बसत असे. कधी पैसे कमी पडले तर ती पार्ट टाइम काम करायची. वसंतला ते माहीत नव्हतं. सिद्धी त्याला कधी सांगत नसे, कारण त्याचा अभिमान दुखावेल म्हणून. एक दिवस हॉस्टेलमध्ये वीज गेली आणि सगळ्या मुली त्रस्त झाल्या. पण सिद्धी खिडकीजवळच्या मंद प्रकाशात अभ्यास करत राहिली. तिची रूममेट म्हणाली, तुझ्यात एवढी जिद्द कुठून येते? सिद्धी हसून म्हणाली, माझ्या वडिलांच्या हातावरची जखम माझ्या जिद्दीचं इंधन आहे. कालांतराने सिद्धी विद्या शाखेत उत्तीर्ण झाली आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. वसंत त्या दिवशी गावभर फिरला. तो जणू ढोल ताशांच्या तालावर नाचत होता.
सर्वजण त्याला अभिनंदन करू लागले. ज्यांनी कधी त्याची हेटाळणी केली तेही आता आदराने बोलू लागले. इंजिनिअरिंगचे दिवस कठीण होते. प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, सादरीकरण सगळंच आव्हानात्मक होतं. पण वसंतची आठवण तिच्यासोबत असे. तो तिला दर रविवारी फोन करून एकच वाक्य बोलत असे, बाळा तू शकतेस, तू माझी मुलगी आहेस. ते हे वाक्य सिद्धीला पुन्हा पुन्हा नव्याने ऊर्जानं भरून टाकत असे. शेवटी इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात सिद्धीने एक प्रोजेक्ट तयार केला. ग्रामीण भागात वीज बचत करणारी बुद्धिमान दिवा व्यवस्था. हा प्रोजेक्ट राष्ट्रीय पातळीवर निवडला गेला. सिद्धीला दिल्लीला जावं लागणार होतं. वसंत पहिल्यांदाच गावाबाहेर बसने प्रवास करत तिला सोडायला आला. त्याने तिला स्टेशनवर मिठी मारली. जग जिंकलंस बाळा. स्पर्धेत सिद्धी पहिली आली. पुरस्कार खूप मोठा होता. ट्रॉफी, प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती आणि नोकरीची संधी. स्टेजवर उभा राहिलेल्या सिद्धीने पुरस्कार घेताना मनात फक्त एकच चेहरा होता, तिच्या वडिलांचा. लोक टाळ्या वाजवत होते आणि ती म्हणत होती, बाबा तुमची अंगठी वाया गेली नाही. शेवटी ती गावात परत आली. वसंत दरवाजासमोर उभा होता. त्याच्या डोळ्यात अभिमानाचा समुद्र दाटला होता. सिद्धीने त्याच हातात हात घेतला आणि म्हणाली, आज तुम्ही नाही तर मी नाही बाबा. तुमच्या जिद्दीने माझं आयुष्य उभं राहिलं. आणि त्या दिवशी गावातल्या प्रत्येक मुलीनं सिद्धीकडे पाहून शिकवलं, वडिलांची साथ असेल तर मुलगी आकाशालाही स्पर्श करू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.